जय जिनेंद्र. आपणा सर्वांना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभकामना. आपण आज अंबाजोगाईत आहोत. श्री 1008 विमलनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र अंबाजोगाई. जैन धर्मियांचं तत्त्वज्ञान मी अभ्यासतो आहे. गीतलेखनही माझं सुरू आहे. त्याचबरोबर जैन सुभाषित संग्रह मी आपल्यापुढं प्रस्तुत करीत आहे. ते सुभाषित वाचण्यात अधिक वेळ जाईल, पण त्याचा भावार्थ काय आहे ते आपण समजावून घेत आहोत. पुढं सांगितलं आहे, भिंतीवर काढलेले बाहुलीचे चित्र ज्याप्रमाणे कधीच आपले तोंड फिरवित नाही, त्याप्रमाणे कोणत्याही ठिकाणी व कोणत्याही प्रसंगी आलेल्या संकटाच्या वेळी खरोखर जो तुम्हाला सोडून जाणार नाही असाच मित्र जोडावा. मैत्रीबाबत काय म्हटलं आहे, सूर्य आणि दिवस यांची अन्योन्य मैत्री टिकून राहते ही एक गोष्ट फारच स्तुती करण्यासारखी आहे. कारण त्यांनी एकमेकांचा विरह जन्मात कधीच अनुभवला नाही. एकदा मैत्री झाली तरी तेवढ्याने सज्जनांना ते एकमेकापासून जरी दूर गेले तरी मनाने दूर वाटत नाहीत. चंद्र जरी दूर आकाशात असला तरी रात्र विकासी कमलांच्या ताटव्यांना आनंदित करतो. पुढं सांगितलं आहे, पौर्णिमेमुळे असं पाहिजे, चंद्र जास्त शुभ्र वाटतो आणि चंद्रामुळे पौर्णिमाही धवल सुंदर वाटते. मला वाटते की आपल्या सुखाशी आणि दुःखाशी समरस झालेले मित्र आपल्याला मिळण्यासाठी पूर्व पुण्याईच हवी. तर आपण प्रयत्नही केले पाहिजेत. धाडसी पुरुषांना मेरू पर्वत गवताप्रमाणे क्षुद्र वाटतो. स्वर्ग आपल्या घराच्या अंगणासारखा वाटतो. आकाश हस्तगत झाल्यासारखे वाटते आणि समुद्र लहान ओढ्याप्रमाणे वाटतात. आणखी काय सांगितलं आहे बघूया आपण. दृढ निश्चयाबाबत म्हटलं आहे, मधुसूदन विष्णूच्या वक्षस्थळी लक्ष्मी वस्ती करीत नाही, कमळातही नाही आणि क्षीरसागरातही नाही. खरोखर निश्चयी आणि उद्यमशील सत्पुरुषांच्याच ठिकाणी लक्ष्मीचा निवास असतो. जर दृढ उद्योगाने वैभव प्राप्त होते. वैभवाचा उपयोग दुःखी पीडित जनांचा उद्धार करण्यासाठी करावा. पीडित लोकांना संकटमुक्त केल्याने कीर्ती होते. कीर्तिमानाला कोणते सुख प्राप्त होत नाही बरे. चिकाट. प्रारंभ केलेले काम मध्येच सोडून देणाऱ्या माणसाला इतरे जनांची लाज वाटावी, पण निदान ज्या पंचमहाभूतांचा हा देह बनलेला आहे त्यांची तरी लाज वाटली पाहिजे. पुढं सांगितलं आहे, ठरविलेले काम त्वरित सुरू कर व सुरू केलेल्या कामात कोणतीही ढिलाई करू नकोस, कारण आरंभ करून दुर्लक्ष केलेली कामे पुन्हा कधीच सिद्धीला जात नाहीत. स्वाभिमान. आयुष्याच्या अंतिम दशेमध्येही स्वाभिमानी माणसाचे मन उदात्तच असते. अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे किरण वरवरच जातात. सज्जन पुरुष दुसऱ्याला हसत नाहीत, स्वतःची स्तुती करीत नाहीत व शेकडो आवडणाऱ्या हितकारक गोष्टी सांगतात. असाच त्यांचा स्वभाव असतो. त्यांना माझे नमस्कार असोत. आणखी काय म्हटलंय बघूया. पुढं सांगितलं आहे, दुर्जन लोकांनी जरी निंदा केली तरी शुद्ध स्वभावाचा सज्जन मनुष्य जास्त सज्जन वाटू लागतो. राखेने माखलेला घासलेला आरसा
अधिकच स्वच्छ होतो. सज्जनाबाबत काय म्हटलं आहे? ज्याला जे मर्मभेदक असते ते दुसऱ्याने उच्चारल्यास त्याच्या मनाला दुःख होते. म्हणून चांगल्या कुळात जन्मलेले सज्जन लोक आपले कर्णकटू शब्द उच्चारत नाहीत. ज्या विधात्याने या जगात सज्जनाबरोबरच दुर्जनांनाही निर्माण केले त्याचा विजय असो. अंधाराशिवाय चंद्रकिरणांना सुद्धा उठाव म्हणजे महत्त्व मिळत नाही. जैन तत्त्वज्ञानातील ही सुभाषितं आणि त्यांचा भावार्थ आपण समजावून घेत आहोत. पुढं असं सांगितलं आहे की खलपुरुष नीच कुळात जन्मलेला दुतोंड्या असतो. जोपर्यंत कोणी त्याच्या मुखी भोजन घालते तोपर्यंत तो गोड बोलतो, पण भोजन पचले की कठोर बोलू लागतो. मृदुंगही अकुलीन म्हणजे सपाट जमिनीवर स्थिर न राहणारा व दोन मुखे तोंडे असलेला असतो आणि त्याच्या तोंडावर कणिक लावली की तो मधुर ध्वनी करतो, पण कणिक वाळली की बेसूर वाजू लागतो. पुढं सांगितलं आहे सद्गुणी लोक आपल्या गुणांमुळे आणि वैभवशाली लोक आपल्या वैभवाने गर्वयुक्त होणे साहजिक आहे. पण दुष्टांचा मार्गच अपूर्व असतो, कारण ते फक्त आपल्या दुर्गुणांचाच गर्व बाळगतात. पुढं म्हटलं आहे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली कृपण जन आपले धन का पुरतात? कारण त्यांना असे वाटते की आपल्याला नंतर पाताळात म्हणजे नरकामध्ये जायचे आहेच, मग आपले धन तरी आधीच पुढे पाठवूया. बघा हे सुभाषितं कशी लिहिल्या गेलेली आहेत. आत्मचिंतन करावं याबाबत सर्वांनीच. पुढं असं म्हटलं आहे जगात सुखी असा कोण आहे? जगात सदा सुखी कोण आहे? कोणाची संपत्ती व प्रेम स्थिर राहतात? कोण चुकत नाही? खरोखर दैवाने कोण ग्रस्त निराश होत नाही सांगा? पुढं असं म्हटलं आहे दैवाने ठरविलेलेच माणसाला मिळते. समुद्राचे मंथन केल्यावर देवांना अमृत व विष्णूला लक्ष्मी प्राप्त झाली, परंतु शंकराच्या वाट्याला आले विष. असे बरेच सुभाषित आहेत. आपण त्याबाबत सर्वांगानं विचार करू शकतो. आपल्या सगळ्याला मी एवढंच सांगतो आहे जैन तत्त्वज्ञान हे मानवतेचं तत्त्वज्ञान आहे. जैन धर्म असो की कोणताही धर्म हे मानवतेचाच धर्म आपल्याला सांगतात. आपणा सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण जैन साहित्य जैन धर्मग्रंथ आपण वाचूया आणि आपलं जीवन उन्नत करूया आणि सफल करूया. जय जिनेंद्र, जय महाराष्ट्र, जय भारत, जय मानवता, जय जगत.